कुर्ला सीएसटी रोडवर बसचा अपघात झाला. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 20 ते 30 जण गंभीर जखमी झाले. 3 चारचाकी, एक रिक्षा आणि 2 दुचाकीचं नुकसान झालं. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची आज दिल्लीत बैठक आहे. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. गोपीचंद पडळकर, चलाभाऊ खोत आज मार्करवाडी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 10:30 वाजता मार्करवाडीत जाहीर सभा आहे. जाहीर सभेतून शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देणार आहे. भाजपचे आमदार राजन नाईक यांनी केला जनरल डब्यातून लोकलने प्रवास. विधानसभेचं कामकाज आटोपून येताना केला प्रवास. नागपूरमध्ये मुस्लिम संघटनांची रॅली. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निषेध रॅली. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पारे खान यांच्या नेतृत्वात रॅली. कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात. मुख्यमंत्री सहायता निधी विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे घटनास्थळी. मंगेश चिवटेंनी घेतली अपघातग्रस्तांची भेट. मंगेश चिवटेंकडून अपघातग्रस्तांची विचारपूस. पुण्यातील पाणी नियोजनाची बैठक लावण्याची शक्यता. पालकमंत्रीपदाची घोषणा न झाल्यानं बैठक लावणीवर. या बैठकीत खडकवासला धरणातील पाण्याचं नियोजन होणार. पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्या. जलसंपदा विभागामार्फत पुणे शहराला पाणी पुरवठ्याची मागणी. खडकवासला पाटबंधारे विभागाचं पुणे पालिकेला पत्र. पुणे पालिका काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपुरातील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती लांबणीवर. 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार. नागपूर जिल्हा परिषदेच्या 126 शाळांमध्ये 131 पदं भरली जाणार. बीडच्या केज तालुक्यात अपहरण करून सरपंच पतीचा खून. अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून केला खून. बीडचा बिहार होतोय. खासदार सोनवणे यांची संतप्त प्रतिक्रिया. उल्हासनगरमध्ये फुटपाथवर महापालिकेची धडक कारवाई. फुटपाथवर साहित्य ठेवल्याने वाहतुकीस अडचण. दुकानासमोरील फर्निचर साहित्यांवर मनपाची कारवाई. म्हाडाच्या 2264 घरांच्या सोडतीला अखेर मुदतवाढ. आता 26 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार. मुंबईतील हवा प्रदूषणात मोठी वाढ. नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यानं हवा प्रदूषित. ग्रीनपीस संस्थेच्या अहवालातून माहिती समोर. मुंबईसह देशातील 7 शहरातील हवा प्रदूषणात वाढ. मुंबई नाशिक महामार्गावर मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणाचं काम सुरू. नवी मुंबई भिवंडी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा बसणार फटका. हिंगोलीत वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. रब्बी हंगामात 32,625 हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात हिंगोली पोलिसांची कारवाई. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 ठिकाणी कारवाई. नायलॉन मांजाने अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याची घटना. कागलमधील नवीन आरटीओ चेकपोस्ट आजपासून सुरू होणार. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी असोसिएशनचा आरटीओ चेकपोस्टला विरोध. तांत्रिक बाबींच्या पूर्तीनंतर चेकपोस्ट आजपासून सुरू. अकोल्यात विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन. 11 डिसेंबर ते शनिवार 14 डिसेंबर रोजी या स्पर्धेचं आयोजन. 29 शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत घेणार भाग. धाराशिवच्या कळंब शहरात आज मोर्चा. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा. सकाळी 11 वाजता न्याय यात्रेला होणार सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.